नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत करतोय जॉब सारथी मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलला। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये निघालेल्या तलाठी या पदाच्या मेगा भरतीची माहिती। यामध्ये एकूण 1809 जागा निघालेल्या आहेत, याची माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत। तर मित्रांनो, आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्र तलाठी भरती 1 मार्च 2019 पासून सुरू होणार आहे। या संदर्भापूर्व माहिती या व्हिडिओमध्ये आणि अपडेट्स आपण जॉब सारथी या आपल्या मोबाईल ॲपवर प्रकाशित करत आहे। ही भरती एकूण 1809 जागांची होणार आहे। तसेच सध्या काही जिल्ह्यांमध्ये ही जाहिरात उपलब्ध आहे। अन्य सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती लवकरच आम्ही जॉब सारथी या मोबाईल ॲपवर आपल्यास उपलब्ध करून देऊ, तेव्हा आपल्या यूट्यूब चॅनलला नियमित भेट देत राहावी। तर मित्रांनो, सुरू करू। काही जिल्ह्यांच्या तलाठी भरतींची जाहिराती उपलब्ध झाल्या आहेत आणि त्या मी आपल्या पुढे सादर करतोय। तर अमरावती जिल्ह्यासाठी 79 तलाठी हे पद आहेत। जालना जिल्ह्यासाठी 28 पदं, बीड जिल्ह्यासाठी 66 पदं, सातारा या जिल्ह्यासाठी 114 पदं, त्यानंतर नांदेडसाठी 62, कोल्हापूर जिल्ह्यासाठी 67, परभणी या जिल्ह्यासाठी 27, पुणे या जिल्ह्यासाठी 89 आणि रत्नागिरी या जिल्ह्यासाठी 94 पदं हे तलाठीचे आहेत। तर बाकीची पदं याची बाकी आहेत, तर आपण ते यासाठी सुद्धा दुसरा एक व्हिडिओ बनवून आपल्याला त्याची माहिती देण्यात येईल। तर जाहिरातीमध्ये नमूद समांतर आरक्षणानुसार महिला, माजी सैनिक, पदवीधर, पदवीधारक, अंशकालीन उमेदवार, खेळाडू, प्रकल्पग्रस्त आणि पूरग्रस्त प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार देय असलेल्या सवलती देण्यात येतील। तर आता बघूयात भरतीविषयीची माहिती। यामध्ये एकूण 1809 जागा आहेत। पदाचे नाव तर आपल्याला माहितीच आहे, तलाठी पद आहे। त्यानंतर यासाठी शैक्षणिक पात्रता 28 फेब्रुवारी 2019 रोजी उमेदवार हा पदवीधर म्हणजे कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा। त्यानंतर त्याला कम्प्युटर किंवा IT कोर्सेस म्हणजेच MSc किंवा त्या समकक्ष असे कम्प्युटर कोर्स केलेला असावा। त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच महाराष्ट्रातील म्हणजे मराठी भाषेचे ज्ञान त्या उमेदवाराला असावे। अर्ज हे ऑनलाईन पद्धतीचे असून याची सुरुवात 1 मार्च ते अंतिम दिनांक 22 मार्च या दरम्यान आहे। आपल्याला महाराष्ट्राच्या महापरीक्षा.gov.in या पोर्टलवर जाऊन तलाठी या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। त्यानंतर यामध्ये फी देण्यात आलेली आहे। जे ओपन कॅटेगरीतील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ₹500 आणि जे SC ST किंवा EBC हे उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी 350 इतकी फी ठेवण्यात आलेली आहे। तर यासाठी वेतनमान हे 9,300 ते 34,800 इतके आहे। तर यामध्ये वयोमर्यादा उमेदवार हा 28 फेब्रुवारी 2019 रोजी 18 ते 38 या दरम्यान उमेदवाराचे वय असावे। त्यानंतर देण्यात आलेला आहे ST SC खेळाडू जे प्रवर्गातील हे उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी 5 वर्ष, अपंग व माजी सैनिक असे उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी 7 वर्ष, माजी सैनिकांचे पाल्य असतील त्यांच्यासाठी 3 वर्ष असे सवलत देण्यात आलेले आहेत। तर अंशकालीन उमेदवार, पदवीधर किंवा पदवीधारक असे उमेदवार असतील तर ते वयाच्या 55व्या वर्षापर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात। तर यामध्ये आपल्याला अधिकच्या माहिती हवी असल्यास आपण आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला सुद्धा जोडू शकता। यामध्ये स्क्रीनला नंबर दिलेला आहे, तो आपण नोट करून आम्हाला तुमचे नाव आणि तुमच्या शहराचे नाव पाठवून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता। त्यानंतर आता बघूयात परीक्षेचे स्वरूप कसे असणार। तर परीक्षामध्ये 4 विभाग असतील आणि त्यामध्ये प्रश्न 100 असतील। म्हणजे 4 विभागामध्ये 25 प्रत्येकी 25 याप्रमाणे 25 चौक 100 असे प्रश्न असतील आणि गुण हे 200 असतील। म्हणजे एका प्रश्नासाठी तुम्हाला 2 गुण ठेवण्यात येतील। तर यामध्ये मराठी भाषेसंबंधीचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, इंग्रजीचे सेम 25 प्रश्न 50 गुणांसाठी, सामान्य ज्ञान या विषयासंबंधीचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित या विषयासंबंधीचे प्रश्न हे 25 आणि त्यासाठी गुण 50 असतील। तर अशा प्रकारचे हे प्रश्न विचारले जातील आणि लेखी परीक्षेत क्वालिफाय होण्यासाठी किंवा पुढच्या स्टेपला जाण्यासाठी तुम्हाला 45% गुण घेणे आवश्यक आहेत। तर याप्रमाणे हा अभ्यासक्रम राहील आणि अभ्यासक्रम हा पदवी परीक्षा लेवलचा राहील। आता बघूयात फॉर्म कसा भरायचा। उमेदवाराला www.mahapariksha.gov.in
umid.in या संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर उमेदवाराला उजव्या बाजूला असलेल्या सूचना या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तेथून उमेदवाराला थेट नोंदणीच्या पोर्टलवर नेले जाईल आणि पहिल्यांदाच नोंदणी केली जात असल्यास उमेदवाराने नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर युजर नेम, पासवर्ड आणि ईमेल ID टाकावा. त्यानंतर उमेदवाराला तिच्या किंवा त्याच्या प्रमाणित ईमेल IDवर ॲक्टिव्हेशनची लिंक मिळेल आणि ती लिंक आपल्याला साइन अप करून करावी लागेल. त्यानंतर उमेदवाराने आपले खाते सक्रिय करण्यासाठी ईमेल IDवर मिळालेल्या ॲक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर ही लॉग इन माहिती गोपनीय ठेवावी आणि त्यानुसार आपण लॉग इन करून घ्यावं आणि हे ॲक्टिव्हेशनची जी लिंक आहे हे 2 दिवसाकरता ॲक्टिवेट असेल. त्यानंतर आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करावा लागेल. त्यानंतर दुसरी स्टेप आहे मूलभूत माहिती टाकावी, म्हणजेच उमेदवाराचे नाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव किंवा आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मदिनांक, मोबाईल क्रमांक. त्यानंतर उमेदवाराला छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड करावी लागेल. तर यामध्ये कृपया उंची आणि रुंदी प्रत्येकी 200 पिक्सल असलेले छायाचित्र स्कॅन करून अपलोड करा आणि अर्जामध्ये ते अपलोड करा. त्यानंतर प्रतिमेची उंची ही म्हणजे फोटोची उंची हे 60 पिक्सल आणि रुंदी 140 पिक्सल असावी. फोटोचे आकारमान 3 KB ते 50 KBच्या दरम्यान असावे. तर त्यानंतर आहे पत्ता टाकावा. पत्ता टाकण्यासाठी उमेदवाराने आपल्या पत्त्याचे प्रकार निश्चित करावा, जसं की कायमस्वरूपी, तात्पुरता किंवा दोन्हीवर क्लिक करून आपण हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर आहे माहितीच्या पर्यायावर क्लिक करावे आणि आपल्या जात प्रवर्गाबद्दल माहिती भरावी. त्यानंतर उमेदवाराला ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरायचा आहे तो जिल्हा काळजीपूर्वक सिलेक्ट करावा. त्यानंतर आपण जेव्हा हे क्लिक इथं करू जिल्ह्याच्या ठिकाणी आणि जेव्हा सबमिट करू त्यानंतर आपल्याला त्या जिल्ह्याचं जे पद आहे किंवा ज्या जिल्ह्यामध्ये भरायचं आहे ते नंतर आपल्याला कुठलाही त्यामध्ये बदल करता येणार नाही. तर त्यानंतर उमेदवाराने खाली नमूद केलेल्या फील्डकरता जिल्हा निवड करावी. त्यामध्ये इंग्लिशमध्ये असेल प्लीज सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट युअर वॉन्ट टू अप्लाय किंवा मराठीमध्ये असेल आपण अर्ज करू इच्छित असलेला जिल्हा निवडा आणि तो आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर ज्याच्याकडे आधार क्रमांक आहेत त्यांनी त्या तत्संबंधी माहिती भरावी. आधार क्रमांक अपलोड करावा. त्यानंतर मराठी भाषेतील प्रावीण्य किंवा MSc प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य किंवा अपंगत्व प्रकार लागू असल्यास त्यासंबंधीची माहिती भरावी. त्यानंतर शैक्षणिक माहिती सविस्तर भरावी. त्यानंतर शैक्षणिक पात्रतेमध्ये जाहिरातीमध्ये नमूद केलेली माहिती देणे अनिवार्य आहे, तरच आपणास त्या पदासाठी अर्ज करता येईल. त्यानंतर एकदा शैक्षणिक तपशील प्रविष्ट केली की अर्जदार पुढे या बटनावर क्लिक करावे लागेल. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर अर्जदाराकडून पुष्टीची विनंती केली जाईल की त्यांनी ते बटन क्लिक केल्यास मागील तपशील संपादित करण्याची परवानगी दिली जाणार नाही. म्हणजेच आपल्याला सबमिट करण्या अगोदर सगळी माहिती तपासून घ्यावी आणि त्यानंतरच आपण हा फॉर्म सबमिट करावा. त्यानंतर उमेदवाराला पदाची निवड करावी लागेल आणि आवश्यक ते पात्रतेची माहिती त्यामध्ये सेव्ह करावं लागेल. तर अशा प्रमाणे आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शुल्क भरणा करायचा आहे. तो आपण ऑनलाईन पद्धतीने इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा भीम UPI याने करू शकता. त्यानंतर ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखेस म्हणजेच मध्यरात्री 12 वाजेनंतर संकेतस्थळावरील लिंक हे बंद करण्यात येईल. आपल्याला हा फॉर्म अंतिम दिनांकाच्या आतमध्ये भरायचा आहे. तर अशा प्रकारची ही माहिती आहे आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह आपली पूर्ण माहिती करून त्याची प्रिंट आपल्याजवळ ठेवावी. अशा प्रकारचा मित्रांनो हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आतापर्यंत आपण आमचे जॉब सारथी मार्गदर्शक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. अधिकच्या माहितीसाठी किंवा अधिकच्या जॉब नोटिफिकेशनसाठी आपण आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला सुद्धा जोडू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सॲप ग्रुपचा मोबाईल क्रमांक दिला आहे, त्यावर जाऊन आपण तो आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करावा आणि त्यावरून व्हॉट्सॲप करावं आपलं नाव आणि आपल्या सिटीचं नाव. त्यानंतर आपल्याला आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करण्यात येईल. तसेच या फॉर्मसाठी जे ऑनलाईन अप्लाय लिंक दिली आहे ते सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जाऊन सुद्धा आपण हा फॉर्म भरू शकता. आणि
आणि या भरतीसंबंधीचे जे पुस्तकं आहेत किंवा जे संदर्भ पुस्तकं या परीक्षेचे लागणार आहेत असे पुस्तकांची यादीसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथं जाऊनसुद्धा आपण हे संबंधित भरतीचे पुस्तक विकत घेऊ शकता.